रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाकडे लक्ष, नोटिसीवर सुनावणी पूर्ण, जिल्हा बँकेवर कारवाईची शक्यता. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला रिझर्व्ह बँकेने नुकता 13 लाख रुपयांचा दंड केला आहे. अशाच प्रकारची कारवाई सांगली जिल्हा बँकेवर होण्याची शक्यता बँकिंग क्षेत्रातून व्यक्त होते आहे. सांगली जिल्हा बँकेला रिझर्व्ह बँकेने नोटीस बजावली आणि या नोटीसला बँकेने उत्तर दिलेलं आहे. सुनावणी घेण्याची मागणी केलेली आहे. आता यावर रिझर्व्ह बँक काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. रिझर्व्ह बँकेने राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना त्यांच्या कारभारातील अनियमिततेमुळे कारवाईच्या नोटिसा बजावलेल्या आहेत. या नोटिसांवर समाधानकारक खुलासा न झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे. राज्यातील पुणे, सातारा आणि रत्नागिरी यासह अन्य काही जिल्हा बँकांवर अशा प्रकारची कारवाई यापूर्वी झालेली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर RBIकडून गेल्या 1.5 वर्षात दुसऱ्यांदा दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. रिझर्व्ह बँकेने कोल्हापूर जिल्हा बँकेला बँकिंग नियमन कायदा 1949च्या सेक्शन 20(1) आणि सेक्शन 56 मधील तरतुदीचं पालन न केल्याने 13,30,000 रुपयांचा दंड केला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने 24/2/2026 रोजी बँकिंग नियमन कायदा 1949 मधील सेक्शन 35 आणि 47 तसेच सेक्शन 20 आणि 56 नुसार कारवाईची नोटीस बजावली आहे. सांगली जिल्हा बँकेने या नोटीसला रीतसर 15 दिवसांच्या मुदतीत लेखी उत्तर दिलेलं आहे. या प्रकरणी सुनावणी घेण्याची मागणी जिल्हा बँकेने रिझर्व्ह बँकेला केली होती. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.